पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ रेखाताई मंगलदास बांदल यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केलाय। हवेली तालुक्यातील वाघोलीमधील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्था आणि आश्रमशाळा इथं त्यांनी भेट दिली आहे। या ठिकाणी त्यांनी अन्नदान केलंय, तर पाबळमधील एका आश्रमशाळेमध्ये पाण्याची पाईपलाईन करून पाण्याची सोय करून दिली आहे। हवेली तालुक्यातील वाघोलीमधील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्था आणि आश्रमशाळा येथे पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ रेखाताई मंगलदास बांदल यांनी भेट दिली आहे। त्यावेळी या आश्रमशाळेतील मुलांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलंय। त्यानंतर येथील मुलींनी त्यांचं औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा केलाय आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात। या कार्यक्रमास काही कार्यकर्तेही उपस्थित होते। यावेळी रेखाताई बांदल यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। जिल्हा परिषद सदस्य रेखाताई बांदल यांनी आपला वाढदिवसाचा खर्च कमी करून या आश्रमशाळेतील मुलांना अन्नदान केलंय आणि आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केलाय। रेखाताईंनी आपल्या वाढदिवसानिमित्त पाबळ येथेही एका आश्रमशाळेला भेट दिली आहे। त्या शाळेमधील पाण्याची पाईपलाईन करून तिथे पाण्याची सोय त्यांनी करून दिली आहे। त्यासाठी त्या आश्रमशाळा आणि संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले। आज या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती रेखाताई बांदल यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने आश्रमशाळेला जेवण देऊन सर्व तरुण कार्यकर्त्यांनी साजरा केलेला आहे। तरी ताईंच्या भावी राजकीय वाटचालीस मी आमच्या सर्व तरुण मित्रांच्या वतीने सदिच्छा व शुभेच्छा देतो। आज जिल्हा परिषद सदस्य रेखाताई बांदल यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व तरुण कार्यकर्त्यांनी ताईंनी सांगितल्याप्रमाणे एकदम साध्या पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरा केला। एका अनाथ आश्रमाला भेट देऊन तिथे अन्नदान करून आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने व साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला। तसंच मी ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक आणि पुणे जिल्ह्याच्या महिला नेत्या आदरणीय सौ रेखाताई मंगलदासजी बांदल यांचा आज या ठिकाणी वाघोली या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत। मला या ठिकाणी आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की ताईंचा जिल्ह्यामध्ये अतिशय वेगवेगळ्या स्वरूपात वाढदिवस कार्यकर्ते साजरा करण्यासाठी त्यांची इच्छा होती, परंतु ताईंच्या सांगण्यावरून हा कार्यक्रम या ठिकाणी अन्नदानाच्या स्वरूपात जवळपास या आश्रमशाळेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी आश्रमशाळा 500 ते 550 विद्यार्थी या ठिकाणी आहेत। या सर्वांना या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ताईंच्या हस्ते नुकताच या ठिकाणी साजरा केलेला आहे। या ठिकाणी सांगू इच्छितो की आयुष्यामध्ये सहवास आपला कोणासमोर येतो हे आपण ठरवायचं असतं। तव्याचा पाण्याचा थेंब तोच तव्याबरोबर जातो, जळून जातो, कमळाच्या पाकळीवरती जातो, चमकून दिसतो आणि शिंपल्यात गेल्यानंतर आयुष्यामध्ये मोती बनतो। म्हणून मी या ठिकाणी ताईंच्या सहवासामध्ये जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये मोती बनल्याशिवाय राहत नाही। म्हणून मी या ठिकाणी ताईंना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो। आप जियो हजारों साल, आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000, साल के दिन हो 50,000। थँक्यू। आज आपण पाहतो की अनेक कंपन्या सामाजिक कार्यासाठी पुढे येतात, CSR फंडामधून भरपूर काही अनुदान देतात। तर आपण आपल्या माध्यमातून आपल्या MIDC मध्ये जवळजवळ 800 कंपन्या आहेत। आपण जर स्वतः जाऊन प्रयत्न केले तर ह्या नक्कीच मुलांसाठी आपण काहीतरी करू शकतो आणि ह्या मुलांमध्ये एखादा अधिकारी घडू शकतो, एखादा शिक्षक घडू शकतो। त्यांची जर आपण त्यांच्यामधली बुद्धिमत्ता जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ती मुलं नक्कीच पुढे जातील, त्यांनाही यश प्राप्ती मिळेल। एवढं बोलून मी थांबते। धन्यवाद। यावेळी हिवरे कुंभारचे सरपंच राहुल शेठ टाकळकर, शिरूर पंचायत समितीचे सदस्य विजयदादा रणसिंग, निमगाव म्हाळुंगेचे सरपंच किरण शेठ काळे, शिरूर शिवसेनेच्या नेत्या अंजलीताई बांदल, युवा नेते गणेश वाळके, वैभवदादा बांदल, निखिल बांदल, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण साळुंके, बाबू पाटील ढमढेरे, प्रमोद डांगे, रोहिदास टेमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते। सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर।